हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. खायची द्यायची मर्यादा. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा प्रजा भुकेजलेली असते तेव्हा त्याचे कारण म्हणजे सत्ताधारी करांना खूपच खात असतात. शासन याचा दुसरा अर्थच मुळी शिक्षा करणारा आणि तशीच शासनकर्त्याची वर्तणूक असतेही. साम्यवादाची क्रांती झाली तेव्हा ज्यांच्याकडे काही नव्हते ते खुश झाले, कारण त्यांना ज्यांच्याकडे काही होते त्यांच्याकडून काही वाटा मिळाला. यामधून त्यांनी प्रगती केली. जेव्हा त्यांच्याकडे काही माया जमली तेव्हा त्यांच्याकडून ती काढून घेऊन इतरांना वाटली गेली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यावेळी त्यांना साम्यवादाचा अर्थ समजला. साम्यवाद याचा अर्थ ज्यांना कमवायची, सृजन करायची, पिकवायची, उत्पन्न करायची, निर्माण करायची इत्यादी प्रकारची बुद्धी आहे, रग आहे, खुमखुमी आहे, त्यांनी तसे ज्यांना हे असे करायची बुद्धी नाही, इच्छा नाही, त्यांच्यासाठी करावे. ही अशी क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांनी जर तसे केले नाही तर त्यांची मालमत्ता सरकार जमा केली जाईल. याला विरोध केल्यास त्याची सक्ती केली जाईल आणि शिवाय अशाला जनतेचा शत्रू म्हणून मृत्यूदंडापर्यंत काहीही शिक्षा केली जाईल. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे आणि तुम्ही तुमच्या गरजेपुरताच तिचा उपयोग केलात तर ते चालणार नाही. याचा अर्थ जास्तीचे सरकारला द्यावे लागते, म्हणून जाणून बुजून तुम्ही तिचा पूर्ण वापर करत नाही असा आहे. तिचा वापर पूर्ण क्षमतेने केला नाही तर जमीन, कारखाना, उद्योग, व्यवसाय, धंदा इत्यादी जे काही असेल ते सरकार जमा करण्यात येईल. आपल्या कमाईचा आपल्याला जर पूर्ण उपभोग मिळणार नसेल तर पूर्ण क्षमतेने कोण काम करणार, कोण घाम गाळणार, कशासाठी कमाई करणार, कोणाची शारीरिक क्षमता मोजणार कशी? जो तो सार्वजनिक ठिकाणी मर्यादित क्षमतेने काम करायला उद्युक्त होतो. ही अगदी स्वाभाविक मानसिकता आहे. अशा प्रकारे शेती, कारखाने, व्यवसाय, इतर कित्येक उद्योग सरकार जमा झाले आणि सर्व काळी सर्व ठिकाणी सरकारी कारभाराप्रमाणे जसे घडते त्याप्रमाणे त्यांचे उत्पादन होते आणि देश रसातळाला जातो. कोणतेही सरकारी काम कधीही यशस्वी होत नाही. हा जागतिक अलिखित नियम आहे. लोकांना खायला, प्यायला, लिहायला, राहायला आणि थोडक्यात म्हणजे जगायला मिळेनासे होते. शेती, उद्योग तोट्यात आल्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जाते. देश डबघाईला येतो. जसजशी अर्थव्यवस्था ढासळते तसतसे सरकार कर वाढवत जाते. एरवी सरकारी कारभाराला लागणारे द्रव्य आणणार कोठून? लोक भिके कंगाल होतात. कोणाकडून किती आणि कसा कर वसूल करणार? सरकारची खायची आणि लोकांची द्यायची मर्यादा यांचा मेळ बसत नाही. बंदुकीच्या राज्यात गप्प बसून डोळ्यात पाणी आले तरी आवाज करायला बंदी असल्यामुळे विलाप न करता निमूटपणे मरणाची वाट पाहत जनता जिणे कंठू लागते. मारीन नाही तर. लाओत्से सांगतो की यास्तव भुकेजलेल्या लोकांचा उद्रेक सत्ताधाऱ्यांच्या अतिहस्तक्षेपामुळे होत असतो. यामुळेच ते उपद्रवी असतात. शहरात ज्या खेळाला कबड्डी असे म्हणतात त्या खेळाला आमच्या खेडेगावात हुतुतू असे म्हणतात. म्हणजे आक्रमण करून दुसऱ्या हद्दीत भिडू बाद करायला गेल्यावर आम्ही हुतुतुतुतू असे म्हणत होतो. शहरात हुतुतूऐवजी कबड्डी 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 असे म्हणतात. एकदा सुट्टी असताना बाहेरगावचा एक मित्र आमच्या गावाला पाहुणा आला आणि हुतुतू खेळताना तो हुतुतू किंवा कबड्डी असे न म्हणता मारेन नाहीतरी मरेन तरी असे म्हणत गडी बाद करायला गेला. त्याच्या गावाला हीच पद्धत होती, कारण यात त्या खेळाचा असा संदेश होता की दुसऱ्या हद्दीत गेल्यावर स्वतः बाद होईपर्यंत तेथील भिडू बाद करायचा, निकराचा प्रयत्न करायचा. हात हलवत मागे यायचे नाही. एक तर त्यांचा भिडू बाहेर बसवायचा किंवा स्वतः बाहेर बसायचे. आज येथे आठवण व्हायचे कारण असे की जनतेच्या नित्य जीवनात सरकारी हस्तक्षेप इतका पराकोटीचा होतो की जनता त्रस्त होते आणि ती हा वरील मंत्र म्हणते, मारेन नाहीतर मरेन तरी. जनता विचार करते की नाहीतरी उपाशीपोटी मरत मरत जगायचेच आहे, त्यापेक्षा एकदाचा या सरकारचा सोक्ष मोक्ष लावून द्यात.
यांना येथून हाकलून देऊयात. यात अयशस्वी झाल्यास सरकार जास्तीत जास्त काय करील तर देशद्रोही ठरवून ठार मारील. याहून जास्त काही होत नाही. येथे असे नित्यदिनी हे मरणप्राय जीणे जगण्यापेक्षा एखाद्याचे सरळ मरण बरे. यातून यश आले तर क्रांती तरी होईल. अशा या थराला लोक विचार करतात आणि सरकारविरुद्ध क्रांतीचा नारा देतात. मोर्चे काढले जातात. त्यात सरकारविरुद्ध घोषणा दिल्या जातात. सरकारला कारभार करणे अशक्य करतात. सरकार अशी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करते. यात सरकारकडून असे गृहीत धरले जाते की काही लोक जनतेला भडकावणारे आहेत. ते सरळ असलेल्या लोकांना भडकवतात आणि लोकांच्या गैरसमजुतीमुळे अशी आंदोलने होतात. लाओत्से सांगतो की हा विचार वस्तुस्थितीला धरून नसतो. लोक उपाशी असतात कारण त्यांच्या नित्य जीवनात सरकारी हस्तक्षेप सहन न होण्याइतका जाचक जुलमी झालेला असतो. त्यांना सरकारविरुद्ध नारे द्यायला आणि आंदोलन करायला कोणीतरी पुढारी हवा असतो. सरकार लोकांच्या कमाईतून कराच्या नावाखाली पैसे घेते. लोक ज्या वस्तू बाजारात विकत घेतात त्यावर कर असतोच. कोठे सहलीला गेले तरी खानावळीत, राहण्याच्या जागी, प्रवास करण्यावर इत्यादी अशा प्रत्येक ठिकाणी कर भरावा लागतो. सरळ साधी जनता असे कर भरत जाते कारण त्यांना कर कसा चुकवायचा याचे शिक्षण नसते. हरि ओम.